आमदार जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? आज बैठक आहे, जागा वाटपा बाबत चर्चा होणार आहे. याबाबत प्रेस कॉन्फरन्स बोलवली नव्हती. माझी प्रेस कॉन्फरन्स दोन वेगळ्या विषयावर होती. एक विषय आहे भिवंडीच्या DCPंची तडकाफडकी झालेली बदली आणि त्याच्या मागची कारणं. भिवंडीचे DCPंनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि रात्री परवा गणपती विसर्जनाच्या रात्री दंगल होता होता वाचली. त्यांनी सौम्य लाठीचार्ज केला, दोन्ही समाजावर केला आणि सगळ्यांना पळवून लावले. हे काही लोकांना पटलेलं दिसत नाही आणि सरकारने त्वरित त्यांची उचलबांगडी केली. दंगल थांबवणं पोलिसांनी हा गुन्हा आहे का पोलिसांचा? मी समस्त पोलीस अधिकाऱ्यांना विचारतो की तुम्ही ज्या कपड्यात आहात आणि तुमच्या इथे जे लिहिलेलं आहे हे तुम्हाला या देशाची या राज्याची सेवा करण्यासाठी आहे ना. जेव्हा तुम्ही मसुरीच्या इन्स्टिट्यूटमधनं शिकून येता तेव्हा या देशातली धर्मनिरपेक्षता आणि या देशातलं संविधान हेच प्रमाण मानलं जातं ना. त्याच्या विरोधात जाऊन तर तुम्ही वागू शकत नाही आणि तुम्ही सरकारचं हत्यार बनवू शकत नाही ना. सरकारचं हत्यार बनून दंगली घडवणं हे पोलिसांचं काम नाही आहे. मग ज्या माणसांनी दंगल थांबवली त्याची बदली का केली? चौकशी असती, काय वाईट घडलं असतं, तिथे हत्या झाल्या असत्या, तर गोष्ट वेगळी आहे. काहीच झालं नाही, त्या माणसामुळे काही होऊ शकलं नाही, तर त्याला बक्षीस काय? तर त्याची बदली 24 तासाच्या आत आणि कारणही नाही. हे आम्हाला भीती वाटते की हे यांच्या मनात काय आहे. यांना फक्त दंगली पेटवायच्यात, पोलिसांना घाबरवायचं आणि मारा म्हणून सांगायचं आहे. एवढंच करायचं आहे का यांना? महाराष्ट्राला हे सगळं आवडत नाही. तुम्हाला समजलं नाही का तुमच्या लोकसभेच्या निकालावरनं की महाराष्ट्राला हे सगळं आवडत नाही? हा विकसनशील भारत आहे आणि इथे दररोज आपण दंगली पेटवतोय. कुठल्या ना कुठल्या कारणाने आपण दररोज काहीतरी घडवून आणतोय. हे महाराष्ट्रात बरोबर नाही. कालच बिहारमध्ये आधी गोळीबार झाला आणि नंतर 80 दलितांची घरं जाळण्यात आली. काय आहे? जंगलराज? म्हणजे या देशात दलितांनी, मुसलमानांनी जगायचंच नाही का? तर एकदा त्यांना सांगून टाका ना बाबा की बाबा तुम्ही आता या देशाचे नागरिक नाही, तुम्हाला मतदानाचा अधिकार नाही, तुम्हाला कुठलीही व्यवस्था मिळणार नाही, तुम्हाला व्यवस्थेपासून बाहेर काढू, असं त्यांना सगळं द्यायचं आणि उपाशी ठेवायचं. हे बरोबर नाही ना. मला आठवतं बेलचीमध्ये असंच हत्याकांड झालं होतं. तेव्हाही 50हून अधिक लोकांना मारलं गेलं होतं आणि तेव्हा इंदिरा गांधी सत्तेत होता. इंदिरा गांधी सत्तेत नव्हत्या, त्यांना कुठलंही वाहन दिलं गेलं नव्हतं आणि त्या एका हत्तीवर बसून बेलचीला पोचल्या होत्या. मी आज सगळ्या इंडिया आघाडीच्या नेत्यांना विनंती करणार आहे की चला एकत्र या, आपण जाऊया निवडायला. ह्या देशातला जो शोषण करताय त्याच्या विरुद्ध आपण उभं राहायला पाहिजे ना. शोषण करता ताकदवान होत गेला तर आपण काहीच करू शकणार नाही. जो शोषला जातो, ज्याचं शोषण होतंय त्याला आपण ताकद दिली पाहिजे आणि त्याला ताकद कशी दिली पाहिजे तर त्याच्याबरोबर आपण दिसलो पाहिजे. खुलेआम जाळून टाकली 80 दलितांची घरं. काय पद्धत आहे? नितीश कुमार लोहियावादी, नितीश कुमार कर्पुरी ठाकूर, नितीश कुमार कुठे गेला तुमचा मनातला समाजवाद? आज BJPने खरं तर ह्याच्यावर स्टेटमेंट द्यायला पाहिजे. तुमच्या राज्यातले ते पार्टनर आहेत, त्यांच्या समर्थनावरती तुमचं सरकार चालू आहे आणि त्याच राज्यामध्ये आधी पूर्ण दलित वस्ती पेटवली गेली. काय तुमचे विचार दलितांबद्दल? इक्विटेबल सोसायटी जेव्हा म्हटलं तेव्हा तुम्हाला राग येतो. इक्विटेबल सोसायटी म्हणजे ही की जोपर्यंत हा दलित इक्वल येत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला हातच लावू शकत नाही. आणि हेच बाबासाहेब आंबेडकरांना ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये म्हणायचं होतं. त्यांनी स्पष्ट म्हटलंय की समूळ उच्चाटन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला मागासवर्गीयांना सांभाळूनच घ्यावं लागेल. तुम्ही ओबीसीला घाबरणार, तुम्ही दलितांना घाबरवणार, तुम्ही मुसलमानांना घाबरवणार. या देशातले 85% तर घाबरलेलीच जगते.
एका नेत्याच्या इच्छासाठी भिवंडीची दंगल पेटवली जाते, एका नेत्याच्या इच्छेसाठी त्याची बदली केली जाते. आपला राजकीय उल्लू सीधा करण्यासाठी काय चालू आहे काय चालू आहे काय महाराष्ट्रात? पोलिसांना काय संदेश देताय तुम्ही की तुम्ही दंगल रोखलीत, बदली मुक्त व्यवस्था आहे, चला जाळा मारा हल्ले करा, काय पद्धत आहे? एकंदरीत पाहिलं तर आज माजी मंत्री जे आहेत कपिल पाटील यांनी देखील या ठिकाणी सांगितलेत काही RSS संघटना होत्या त्या ठिकाणी गेल्या, त्यांच्यावरती लाठीचार्ज केल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आणि त्याचा निषेध पण त्या ठिकाणी केलेला आहे. तर काय सांगतो? मला त्यांच्याबद्दल काहीही बोलायचं नाही, मला त्यांच्याबद्दल काहीही बोलायचं नाही. अख्ख्या भिवंडीला माहिती आहे की हे कटकारस्थान कुठे रचलं गेलं. जे कधी भिवंडीत झालंच नव्हतं ते कसं काय झालं, आणि त्याची किंमत या DCPला मोजायला लावता का तुम्ही? म्हणजे ह्याच्यातनं तुमच्या तोंडातनंच तुम्ही स्पष्ट करताय की DCPची बदली कोणी केली. एक देश एक निवडणूक यावरती आपलं काय? एक देश एक निवडणूक म्हणजे या देशातली लोकशाही संपवायची. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला एक देश एक निवडणूक आणायची असेल तर तुम्हाला परत एकदा संविधान बदलावं लागेल, तुम्हाला परत एकदा संविधान बदलावं लागेल. म्हणजे संविधान बदलण्याकडे जी यांची वाटचाल चालू होती ती अजून थांबलेली नाही. एक देश एक निवडणूक हे फेडरल स्ट्रक्चर जे आहे, म्हणजे राज्य केंद्र हे जे स्ट्रक्चर आहे त्याला बिघडवणारी गोष्ट आहे. असं कसं चालेल? हा देश तोडायचा आहे का तुम्हाला? एकदा सांगून टाका आम्हाला देश तोडायचा आहे. नितीश कुमार यांचा राजीनामा देखील आपण थोडा वेळपूर्वी सांगितलं. नितीश कुमारांनी नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे. अहो तुम्ही राम मनोहर लोहिया, कर्पूरी ठाकूर, समाजवाद एवढ्या सगळ्या गोष्टी करता आणि दलितांची घरं जळतात. आणि अजूनपर्यंत तरी मला काय निरोप आलेला नाही की नितीश कुमार त्या गावात गेलेत. तिथे तेजस्वी यादव ओरडतोय की महाजंगल राज सुरू हो गया. प्रश्न दलितांचा नाही, या देशात तुम्ही जे घबराटीचं वातावरण तयार करतात ना, ह्या देशाच्या विकासासाठी ते चांगलं नाही आहे. दलित घाबरलेला आहे, ख्रिश्चन घाबरलेले आहेत, सीख घाबरलेले आहेत, मुसलमान घाबरलेले आहेत. म्हणजे या भारतातली 80-85% जनता ही जर घाबरलेल्या अवस्थेत असेल तर तुम्ही विकास कोणाचा करणार आणि कसा करणार? एक राजकीय प्रश्न आहे की ज्या पद्धतीने आपण पाहिलं की महायुती किंवा विकास आघाडी सगळ्यांच्या जागा वाटपा संबंधात बोललं जाते, मात्र आपल्या याच्यामध्ये मुख्यमंत्रीचा चेहरा कोण असेल याचा प्रश्न आहे. तर त्यावरती बाळासाहेबांनी मी चेहरा आहे, काय ऑब्जेक्शन आहे आपलं आहे काय? मग सांगून टाका. थोरात यांनी सांगितलेलं आहे चेहरा की सांगितलं नाही, कशाला काँग्रेसचा मुख्यमंत्री बसणार. एकंदरीत पाहायला गेलं तर मुख्यमंत्रीचा चेहरा कोण असेल यावरती बोलणं त्यांनी या ठिकाणी टाळलेलं दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.